सराव संच 2.3 मधला पहिला प्रश्न आता आपण पाहूया. प्रश्न काय आहे पहा. पुस्तक सर्वांनी समोर ठेवायचे. पुढील करणींच्या कोटी सांगा असा प्रश्न आहे. मग पहिला आकडा जो आहे काय दिलेले, घनमुळात 7 किंवा हे वाचायचं कसं पहा, 3 करणी 7. कसं वाचणार, पहिल्यांदा कोटी वाचायची, 3 करणी 7. तर याची कोटी लिहायची आपल्याला. या सगळ्यांची काय काढायची, कोटी. मग कसं लिहिणार बघा, तुम्हाला सांगितले मी आता, करणी संख्येच्या करणी चिन्हाच्या वर त्या करणी चिन्हामध्ये लिहिलेली जी संख्या असते ती म्हणजे कोटी असते. मग किती आहे सांगा, इथं कोटी आहे 3. याच पद्धतीनं तर 5 वर्गमुळात 12. बघा तुम्ही पुस्तकात नीट निरीक्षण केला तर ह्या चिन्हाच्या बाहेर आहे 5. इथं किती आहे, काहीच नाही आहे. आणि जेव्हा काहीच नाही तेव्हा किती असतं, 2. म्हणजे कोटी किती आहे, 2 आहे. त्यानंतर तिसऱ्या उदाहरणात तर ह्या करणी चिन्हाच्या मध्ये लिहिलेले बघा 4, म्हणजे कोटी आली 4. असं तुम्ही लिहू शकता. याची कोटी आहे 2 आणि याची कोटी किती आहे, 3. तर हा प्रश्न व्यवस्थित तुम्हाला 1-2 उदाहरणं देते, तुम्ही करायचं आहे घरी. 6वं घ्या. 2 वर्गमुळात 7 आणि 7वं उदाहरण तर ह्या दोन्हीची कोटी तुम्ही लिहिणार आहात. ठीक आहे. तर दुसरा प्रश्न पहा. प्रश्न काय आहे, पुस्तक वाचायचं आहे की पुढीलपैकी कोणत्या संख्या करणी आहेत ते सांगा. तर करणी आहेत का सांगा हा जो प्रश्न आहे 1 मार्काला पडतो किंवा कधी 2 मार्काला पडतो. 2 मार्काला पडलं तर तुम्हाला त्याचं कारण सांगावं लागतं, करणी का आहे किंवा करणी का नाही. आता करणी आहे का असं विचारलेलं आहे, तर आपण ठरवूयात. इथं काय करायचं, याची कोटी आहे 3. तर 51ची फोड 3 समान संख्यांच्या रूपात करता येते का. जसं आपण 8ची फोड केलं होतं बघा. जर घनमूळ म्हणलं कोटी 3 होती तेव्हा आपण अशी फोड केलं होतं, हो ना. म्हणून 8चं घनमूळ आपण काय लिहिलं होतं, ह्या 3 2 ऐवजी 1च 2. तसं 51ची फोड करता येते का आपल्याला लिहावं लागेल, ठरवावं लागेल. तर 51ची फोड काय येते बघा, 17 त्रिक 51 येते, हो की नाही. आणि 17 त्रिक 51, 17 ही मूळ आहे, 3 पण मूळ आहे. म्हणजे 3 समान संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात लिहू शकत नाही. म्हणून काय म्हणणार, करणी नाही. हे काय आहे, 51 आहे बघा. त्यानंतर दुसरं उदाहरण बघा. असंच दुसरं उदाहरण काय दिलेलं आहे, 4 करणी 16. ठीक आहे. आता आपल्याला 16ची फोड करावी लागेल 4 समान संख्यांच्या, कारण कोटी 4 आहे म्हणजे 4 समान संख्यांच्या रूपात करावी लागेल. म्हणजे 16 बरोबर असं लिहू शकतो आपण, 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुनी 16. म्हणजे 4 समान संख्यांच्या रूपात केलो बघा आपण फोड, हो की नाही. म्हणजे असं जर केलो तर ह्याचं उत्तर काय येतं, 4 वर्गमुळात 16ची फोड काय करणार, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. आणि ह्या 4 2 ऐवजी 1च 2 घेणार. म्हणजे काय येणार, ह्या चौथ्या मुळाचं चिन्ह जर आपण बाहेर काढलं तर उत्तर काय येणार आपल्याला, फक्त 2 येईल. कळते का बघा सगळ्यांना. म्हणजे 2 ही परिमेय आहे का अपरिमेय, मग परिमेय. परिमेय असेल तर ही करणी येईल का, मग सॉरी इथं चुकलं आपलं, याची फोड करता येते आपल्याला, त्यामुळे ही करणी आहे. आणि जर उत्तर काहीतरी सोपं आपल्याला आलं, परिमेय आलं, तर त्याला आपण काय म्हणतो, करणी नाही असं म्हणतो. ठीक आहे. बघा पुढचं उदाहरण काय आहे, तिसरं काय दिलेलं आहे, कोण वाचेल त्याला. 5 करणी 81. आता 81ची फोड करणार आपण 5 समान संख्यांच्या रूपात. बघा कोटी किती आहे, 5 आहे, म्हणजे 5 समान संख्या. 81ची जर फोड केलो तर 8 आणि 1 9, 3च्या पाड येते बघा, 3 त्रिक 9,
9 त्रिक 27, 27 त्रिक 81. म्हणजे 3 हा 4 वेळा लिहिल्यावर 81 येतं. आपल्याला किती वेळा लिहिल्यावर पाहिजे? 81ची फोड 5 वेळा. अशी कोणती संख्या नसणार आहे आणि नाही, म्हणून ही काय येणार आहे? करणी आहे. कारण असं जर आपल्याला फोड करता येत नसेल, गट जर पाडता येत नसेल, तर ती करणी असते. त्यानंतर चौथं बघा, काय दिलेलं आहे चौथं? वर्गमुळात 256 किंवा 2 करणी 256. आता 256ची फोड करायची. किती संख्यांमध्ये फोड करणार? तिथं कोटी 2 आहे, म्हणजे 2 वेळाच. तर आपल्याला माहिती 256 हा कुणाचा वर्ग आहे? 16 गुणिले 16, 256 येतं. सोडूयात आपण. 256ची फोड काय करणार? 16 गुणिले 16. मग ह्या 2 16चा एक गट करणार, कारण कोटी किती आहे? 2 आहे, म्हणून 2चाच गट करायचा. मग ह्या 2 16 ऐवजी एकच 16 येतं, म्हणजे उत्तर काय मिळालं आपल्याला? परिमेय मिळाले ना. परिमेय मिळालं तर करणी नसते. ही काय म्हणणार? करणी नाही. मग परीक्षेमध्ये किमान एवढं तर लिहू शकता, करणी आहे, करणी नाही. ठीक आहे. तर बघा, 1 मार्काला वगैरे हा प्रश्न पडतो. त्यानंतर 5वं एक आहे. ठीक आहे, 5वं एक सोडूयात आपण. 5वं आणि 6वं. 5वं इथं लिहायले बघा. काय आहे? 3 करणी 64. 64ची फोड 3 समान संख्यांच्या रूपात. आता 8 8 64 आपल्याला माहिती, पण 2 समान संख्या येतात, 8 आणि 8. आपल्याला 3 समान संख्या पाहिजे. सांगता येतं का? 4च्या पाड्यात पण आहे बघा 64. 4 चोक 16, 16 चोक 64. फोड आली, म्हणजे मी ही संख्या कशी लिहिणार? 3. 64ची फोड काय करणार? 4 गुणिले 4 गुणिले 4. तर ह्या 3 4 ऐवजी एकच 4 येईल. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे? उत्तर काय येईल? 3 4 ऐवजी एकच 4. ही परिमेय संख्या आहे आणि परिमेय असेल तर करणी नसते, म्हणजे ही करणी नाही. कळतंय का बघा? पाहिजे तर लिहा तुम्ही. परिमेय उत्तर आलं तर ती करणी नसते. अपरिमेय असेल तरच त्याला आपण काय म्हणणार? करणी. मग जी परिमेय नसती ती अपरिमेय असते. तर 7वं एक उदाहरण बघूयात. काय दिलंय बघा 7वं उदाहरण? का 6वं आहे? ओके, 6वं आहे. 6वं उदाहरण काय दिले बघा? 22/7. तर कोटी किती आहे? 2. म्हणजे या 22ची 2 समान संख्यांच्या रूपात फोड आणि 7ची पण तशीच. शक्य आहे का? होत नाही इथं फोड. त्यामुळं उत्तर काय लिहिणार? फोड जर नाही झाली तर करणी म्हणायचं बरं का. उलटे करणी म्हणजे उलटीच. आपण काय म्हटलं होतं बघा, आठवतंय का? सजातीय करणी किंवा विजातीय करणी. मी आता प्रश्न इथं शॉर्टमध्ये लिहिले. तुम्ही सर्वांनी पुस्तकातून बघून प्रश्न लिहायचे आणि मग नंतर व्हिडिओ पाहून उत्तरं लिहायचे. तर सजातीय की विजातीय करणी हे आपल्याला ओळखायचे. मग कुणाला म्हटलं होतं आपण सजातीय किंवा विजातीय करणी? की एखादी करणी आहे, त्याला सोपं रूप दिलं. सोपं रूप दिल्यानंतर जर त्याची जी कनिष्ठ संख्या आहे समान असेल, असं जर दिलं बघा, कनिष्ठ संख्या समान आहे, कोटी पण समान आहे, तर यांना आपण सजातीय करणी म्हणतो. समजा इथं थोडा जरी बदल केला तर इथं 5 आहे आणि इथं 4 आहे, म्हणजे कनिष्ठ संख्या समान नाहीये, त्यामुळे यांना सजातीय करणी म्हणायचं नाही. म्हणजे कळालं का? सजातीय करणी कुणाला म्हणायचं? त्यांची कोटी समान आणि कनिष्ठ संख्या पण काय असते? समान असते. दोन्हीही जर समान असतील तर त्याला आपण काय म्हणतो? सजातीय करणी.
नाहीतर विजातीय करणी. तर यातलं पहिलं उदाहरण बघूयात आपण. काय दिलेलं आहे? करणी 52 आणि 5 करणी 13. तर हे करणी म्हणजे तुम्हाला पाढेपाठ पाहिजेत बघा. किमान 15 पर्यंत 20 पर्यंत तरी पाढेपाठ पाहिजे, तर तुम्हाला हे सोपं जाईल, पटकन दिसेल. तर 52 आणि 13 याच्यात संबंध काय आहे कळतो तुम्हाला. 13च्या पाढ्यात 52 आहे पहा. 13 चोक 52 म्हणतो. मग फोड करायची आपण. 52 ची फोड करा. 13 गुणिले 4 किंवा आपण असं लिहूयात, एक एक करणी घेऊन लिहूयात. फोड केली. 13 चोक 52 बरोबर, किंवा खाली लिहिला तरी चालेल. आता हा 4 जो आहे, 4चं वर्गमूळ निघतं 2 वर्गमुळात 13. नाही म्हटलं, कळत नसेल तर असंही करा तुम्ही. 4 कुणाचा वर्ग आहे? 2चा वर्ग आहे. तर हा वर्ग आणि वर्गमूळ लोप होतात. हा वर्ग आणि ह्याचाच फक्त वर्गमूळचं चिन्ह लोप होणार. म्हणजे काय येतं? हा वर्ग आणि वर्गमूळ लोप झाला, फक्त 2 राहतं, ते बाहेर येणार. 13च्या बाबतीत तसं नाही आहे, म्हणून 13चं वर्गमूळ तसंच राहतं. म्हणजे वर्गमुळात 52 म्हणजे 2 वर्गमुळात 13 आहे. तर 2 वर्गमुळात 13 आणि 5 वर्गमुळात 13. कनिष्ठ संख्या समान आहे, कोटी समान आहे. मग लिहायचं कोटी समान, किंवा दोन्ही लिहून टाका एकाच वेळी. कोटी व कनिष्ठ संख्या समान. म्हणून दिलेल्या करणी या काय म्हणणार? सजातीय करणी आहेत. किंवा उत्तर पण लिहू शकता पुन्हा व्यवस्थित. वर्गमुळात 52 आणि 5 वर्गमुळात 13 या कसल्या करणी आहेत? सजातीय करणी आहेत. कळतंय का बघा. तर या पद्धतीने आपल्याला सोडवायचंय. आलं लक्षात? आता दुसरं काय दिलेलं आहे बघा. पुस्तक आहेत सगळ्यांचे 68 आणि 5. तर यामध्ये परत हे सोपं रूप आहे, पण 68ची फोड करता येते आपल्याला. मग 68ची 3च्या स्वरूपात फोड करता येते का बघायचं आपल्याला. मग 68ची फोड 2 ने भाग जातो बघायला. 2 ने भागायला तर 2 गुणिले काय लिहिणार? 2 त्रिक 6, 2 चोक 8. 34ची फोड काय करतो आपण? 17 दोन्ही 34, म्हणजे 2 गुणिले 17 गुणिले 2. इथं 3 कुठं आलंय का बघा? येत नाही. म्हणजे वर्गमुळात 3 जर इथं येत नसेल याच्यासारखं, तर आपण काय म्हणणार? कोटी समान आहे यांची, पण कनिष्ठ संख्या समान मिळते का? नाही. कनिष्ठ संख्या समान नाही, म्हणून काय म्हणणार? करणी 68 व 5 करणी 3 या कसल्या करणी आहेत? सजातीय नाही, म्हणजे विजातीय आहेत. विजातीय करणी आहेत. ठीक आहे. असंच पुढचं पहा काय दिलेलं आहे. बसतील का आपल्याला ते घेऊया. सांगा चला, फोड येते का?
आता हे तर सोप्या रूपात आहे, 18ची फोड येते. मग काय करणार? आता आपल्याला इथं सजातीय ठरवताना ह्या परिमेय संख्येला काही अर्थ नसतो. फक्त करणीवाली जी संख्या आहे त्याची कोटी समान असायला पाहिजे, समान आहे. करणीस्थ संख्या समान आहे का एवढं चेक करायचं. त्यामुळे मी काय करते बघा, 4 वर्गमुळात 18तलं फक्त वर्गमुळात 18 लिहिते. याची फोड करणार मी कशी? 2च्या स्वरूपात. 92 18. मग आता हा जो 9 आहे तो कसं लिहिणार मी? 3चा वर्ग येतो गुणिले 2. आता कोटी 2 आहे आणि याचा वर्ग पण 2 आहे किंवा घातांक पण 2 आहे, लोप होईल तो. म्हणजे हा 3चा वर्ग वर्गमुळाच्या बाहेर येईल, 3 राहतं आणि वर्गमुळात कोण राहतं? 2. 3 वर्गमुळात 2 आहे आणि इथं 7 वर्गमुळात 2 समान आहे. मग काय म्हणणार? कोटी व करणीस्थ संख्या समान आहेत. खरं हे वाक्य लिहायची गरज नाही, परंतु फक्त त्यांनी आपल्याला ठरवा म्हणलेत. तुम्हाला एवढंच लिहायचं आहे, सजातीय करणी आहेत किंवा नाहीत. पण तुम्ही वही वाचताना तुम्हाला ते लक्षात यावं म्हणून हे पुन्हा दिलेलं आहे. म्हणून उत्तर काय लिहिणार मग? जर समान असतील तर काय असणार आहे? ते सजातीय करणी. म्हणून 4 वर्गमुळात 18 आणि 7 वर्गमुळात 2 या सजातीय करणी आहेत. ठीक आहे. त्यानंतर चौथं पहा काय आहे? 19 करणी 12. बघायला करणी पण वाचतो, वर्गमुळात 12 दोन्हीही बरोबर आहे. आणि 6 करणी 3. तर 3 तर सोपं रूपच आहे, पण या 12ला सोपं रूप द्यावं लागेल. मग लिहूयात आपण. करणी 12 बरोबर 12ची फोड करणार. कुणाच्या स्वरूपात करायचं तुम्ही सांगा आता? 3च्या स्वरूपात. 3 चोक 12. मी लिहिताना 4 त्रिक लिहिते, हा 3 नंतर लिहिते आणि ज्यानं गुणलेलं आहे ते आधी लिहिते. म्हणजे काय होईल पहा, 4 हा कुणाचा वर्ग आहे? 2चा वर्ग गुणिले 3. वर्ग आणि वर्गमूळ लोप होतील, 2 वर्गमुळाच्या बाहेर येतं, वर्गमुळात राहतं फक्त 3. 2 वर्गमुळात 3 आहे आणि 6 वर्गमुळात 3. हे खरं ॲक्च्युली 2 गुणिले 19 आहे, 19 दोन्ही 38. पण आपल्याला ती गरजच नाही आहे परिमेय संख्येची. अपरिमेय संख्या बघायची आपल्याला. कोटी समान आहे, करणीस्थ संख्या समान आहे. मग लिहायचं कोटी व करणीस्थ संख्या समान आहेत. आणि समान असतील तर काय म्हणतो आपण? समान असेल तर काय म्हणतो? दिलेल्या करणी या कसल्या आहेत? समान असतील तर सजातीय करणी आहेत. बघा कळते का? तर या पद्धतीनं तुम्हाला सोडवायचं आहे. तर इथं एक उदाहरण झालेलं आहे, इथं एक उदाहरण संपलेलं आहे. असे एकूण 4 उदाहरणं पाहिली आपण. त्यानंतर आणखीन 2 आहेत, 5वं आणि 6वं. तुम्ही करता का पाहते? 5वं जरा वेगळं आहे, बघूयात आपण. तुम्ही सांगायचं आहे, चला सांगा कशी फोड करणार. सॉरी 5 वर्गमुळात 22 आहे. हां, कशी फोड करणार सांगा? 22 आणि 33 याची फोड. सोपं आहे. बावीसची फोड काय करणार? 11 दोन्ही 22. पण 11 हे पूर्ण वर्ग संख्या आहे का बघा? किंवा 33ची जर मी फोड केले
तर 11 त्रिक 33 येतं. 11च्या स्वरूपात येतं, परंतु एक 11 दोन्ही येतं, तर एक 11 त्रिक येतं आणि 11 हे पूर्ण वर्ग पण नाही आहे. त्यामुळे इथं या वर्गमुळात 22 किंवा वर्गमुळात 23ची आपल्याला फोड जरी केली तरी काही निष्पन्न होत नाही. म्हणजे ह्याला सोपं रूप देता येत नाही, म्हणजे हे सोप्या रूपातच लिहिलेलं आहे. मग कोटी समान आहे, मग लिहूयात कोटी समान, पण कर्निस्थ संख्या समान आहे का बघा. एक वर्गमुळात 22 आहे आणि दुसरं वर्गमुळात 33 आहे. कर्निस्थ संख्या समान नाही असं जर असेल तर त्यांना कसल्या करणी म्हणतो आपण, सजातीय की विजातीय. म्हणून 5 करणी 22, 7 करणी 33 या कसल्या करणी आहेत, विजातीय करणी आहेत. ठीक आहे. त्यानंतर असंच 6वं एक बघूयात आपण, घरी करायला तुम्हाला एखाद दुसरं दिन. 6वं बघा, 5 करणी 5, करणी 75. कुणाला सोपं रूप द्यायचं सांगा आता. हे तर सोपं दिसतंयच आपल्याला, याला करायचंय करणी 75ची फोड करणं. 5च्या पाड्यात आहेच ते. किती गुणिले 5 केल्यावर 75 येतं, किती आहे, 13 पाची 75. हो ना, 5 एक 5, 1 मिनिट, 15 पाची 75, सॉरी. फोड पण इथं पण 5 आहे, इथं पण 5 आहे बघा. परंतु आपली आतापर्यंत जे सोडवलं आपण त्याच्यामध्ये हे जे समान असायचं, पण उरलेला जो आहे तो पूर्ण वर्ग असायला पाहिजे. मग हा वर्गमुळात 15 पूर्ण वर्ग आहे का, पूर्ण वर्ग नाही. आणि पूर्ण वर्ग असेल तरच तो वर्गमुळाच्या बाहेर येणार आहे, नाही आता येणारच नाही. म्हणजे वर्गमुळात 75ला आपण सोपं रूप देऊ शकत नाही, ही सोप्या रूपातलीच करणी आहे. म्हणून काय म्हणणार, कोटी समान आहे पण कोण समान नाही आहे, कर्निस्थ संख्या समान नाहीत. कारण वर्गमुळात 75ला आपण सोपं रूप देऊ शकत नाही. म्हणून कर्निस्थ संख्या समान नसेल. दोन्ही समान पाहिजे, कोटी पण समान पाहिजे, कर्निस्थ संख्या पण समान पाहिजे. मग ही कोटी आहे का, मग हे सॉरी ही कसले करणी आहेत, सजातीय करणी की विजातीय करणी, या विजातीय करणी आहेत. तर या पद्धतीनं आपला तिसरा प्रश्न आपण पूर्ण केलाय बघा. तर घरी करायला देऊ का तुम्हाला, 1-2 देते. आपल्याला तुलना ही आधीच्या संख्यांची करायची नाही, फक्त या करणीवाल्यांची कोटी समान आहे का बघायची आणि कर्निस्थ संख्याची फोड करून ते पण कर्निस्थ संख्या पण समान येते का ते आपल्याला बघायचंय. ठीक आहे. मग तुम्हाला 1-2 देते बघा. ठीक आहे, 3च्या स्वरूपात तुम्हाला फोड करावी लागेल. नको 3 नको, 2च्या स्वरूपात 92, 18 आणि करू शकता तुम्ही. सोपं दिले मी, प्रयत्न करायचे. त्यानंतर आणखीन एक घेऊया.
3च्या स्वरूपात फोड करायची 75ची. 25 त्रिक 75. 25 वर्ग पूर्ण वर्ग आहे, त्याला आपण बाहेर काढू शकतो आणि लिहू शकतो. ठीक आहे. तर या पद्धतीनं करणार आहात तुम्ही. तर मी सांगितले तुम्हाला उत्तरसुद्धा, फोडसुद्धा कशी करायची ती सांगितलेली आहे. त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे, खालील करणींना सोपे रूप द्या. जसं आत्ता आपण इथं सोपं रूप दिलो की नाही, सोपं रूप देऊन मग ठरवलं आपण की करणीस्थ संख्या समान आहे की नाही ते. मग आता त्यातला एक भाग आपल्याला करायचा आहे, काय सोपं रूप द्यायचं. सोपं रूप द्यायचं म्हणजे काय करायचं आहे की दिलेली जी करणी आहे ती त्याची फोड करणार आपण करणीस्थ संख्येची. एक पूर्ण वर्ग आणि दुसरी अपूर्ण वर्ग. बघा प्रत्येक वेळी तसंच आहे तुम्हाला पूर्ण वर्गाच्या बाबतीत. ठीक आहे. ही संख्या दिलेली आहे करणी 27. तर करणी 27 ही याला सोपं रूप द्यायचं आहे. सोपं रूप द्यायचं म्हणजे काय, ह्या 27ची जर मी फोड केली आणि काही पूर्ण वर्ग संख्या निघत असतील तर त्यांना सगळ्यांना वर्गमूळाच्या बाहेर काढायचं आहे आपल्याला आणि मग ती संख्या सोप्या रूपात, म्हणजे परत त्याची फोड करता नाही आली पाहिजे या स्वरूपात आपल्याला त्याला मांडायचं आहे. मग काय करूयात आपण, कोटी तर 2 आहे. कोटी जर 2 असेल तर ह्या 27ची फोड करणार आपण की 2 समान संख्यांच्या रूपात, कारण कोटी 2 आहे. मग मी करते बघा, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 म्हणून सांगायला तुम्हाला. पाढे पाठ पाहिजेत या प्रकरणासाठी किंवा या अभ्यासासाठी किमान. मग आपण 3चा एक गट करायचा का, आपली कोटी किती आहे, काही नाही म्हणजे कोटी 2 आहे. मग कोटी जर 2 असेल तर आपण इथं 2चाच गट घेणार, म्हणजे 2च 3 घेणार. कळलं का, तिसरा 3 तसाच ठेवणार आहे. मग ह्या 2 3चा कसं लिहिते बघा, मी वर्ग लिहिणार गुणिले 3. हे वर्ग वर्गमूळ लोप पाहिलं, हा 3 वर्गमूळाच्या बाहेर येतो, पण याचं तसं आहे का, नाही. तो तसाच वर्गमूळाच्या बाहेर वर्गमूळामध्ये राहील किंवा करणीमध्ये राहील. तर परत याची या 3ची फोड करता येत नाही पहा. तर हे झालं आपलं करणीचं सोपं रूप. तर हा प्रश्न तुम्हाला 2 मार्काला पडतो, आहे की नाही सोपा. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, वर्गमुळात 50 किंवा करणी 50. परत कोटी 2 आहे, म्हणजे ह्या 50ची 2 समान संख्यांच्या रूपात फोड करावी लागेल. मी असं करते बघा, 25 दोन्ही 50. आता सोपं रूप देताना बरोबर चिन्ह करायचं प्रत्येक वेळी. मग 25 दोन्ही 50. तर हा जो 25 आहे तो कुणाचा वर्ग आहे, 5चा वर्ग आहे बघा. म्हणून वर्ग वर्गमूळ लोप, 5 हा वर्गमूळाच्या बाहेर येईल. वर्गमुळात कोण राहतं, 2. या 2ची परत फोड करता येते का आपल्याला, येत नाही बघा. म्हणजे हे झालं आपलं करणीचं सोपं रूप. सिंपल आहे. तर या पद्धतीनं सोडवायचं आहे. तिसरं काय आहे बघा, करणी 250. तर 250ची फोड करणार. परत एक पूर्ण वर्ग असायला पाहिजे, कोटी 2 आहे म्हणजे समान 2 संख्या त्याच्यामध्ये यायला पाहिजे. मी जर केले 25 10 250, तर 25 ही परत अशी पूर्ण वर्ग येते आणि 10चं परत फोड केले तर बे 5 10 येते बघा ना. 25 गुणिले 10 केले, 10ची फोड येते बे 5 10. कोण पूर्ण वर्ग आहे का याच्यात, नाही. म्हणजे अशीच फोड करावी लागेल आपल्याला, 25 गुणिले 10. मग 25 कुणाचा वर्ग आहे, 5चा वर्ग आहे पहा, गुणिले 10. पुन्हा ह्या 5चा वर्ग वर्गमूळ लोप होऊन ते वर्गमूळाच्या बाहेर येतं. वर्गमुळात फक्त 10 राहतं. 10ची फोड होते बे 5 10, परंतु कोण पूर्ण वर्ग आहे का याच्यामध्ये, नाही. त्यामुळे हेच आपलं उत्तर झालं. हेच त्या करणीचं सोपं रूप आहे. त्यानंतर चौथं उदाहरण पहा, करणी 112. 112ची फोड करणार. पाढे पाठ असायला पाहिजे. तर काय करणार बघा, जर पाढे जरी पाठ नसले तरी सरळ अवयव पाडा, मग कळत नसेल लक्षात येत नसेल तर 4नेच घालायचं. घालताना ना सहसा पूर्ण वर्ग संख्येने घालायचं, म्हणजे आपल्याला फोड, याला पूर्ण वर्ग म्हणतो, आठवते ना. 1 4 9 16 25
हो ना, 2चा वर्ग 4 आहे, 3चा वर्ग 9 आहे, 4चा वर्ग 16 आहे, 5चा 25. त्याला आपण पूर्ण वर्गाच्या पाढा म्हणतो. पूर्ण वर्गाच्या स्वरूपातच फोड करायचं. 4च्या स्वरूपात करते बघा मी. 4 दोन्ही 8, 11तून 8 गेले 3 राहतात, 4 अठ्ठे 32. परत भाग 4ने जातो. 4 सत्ते 28, 7 एक 7. म्हणजे याची फोड काय केली मी, 4 चोक 16, हो ना, गुणिले 7 किंवा 4 गुणिले 4 गुणिले 7 लिहिला तरी चालतं. मग आता हा 16 मी कसं लिहिणार, बघा कसंही लिहू शकता तुम्ही, या स्वरूपात पण लिहिता येतं. या 2 4चा एक गट होईल आणि एक गट झाला की वर्गमुळाच्या बाहेर येताना त्यातली एकच संख्या येते, म्हणजे एकच 4 बाहेर येईल आणि वर्गमुळात राहतं 7. ठीक आहे, 7ची परत काय आपण फोड करत नाही. तर हे झालं आपलं उत्तर. तर या पद्धतीनं सोडवायचं आहे. 5वं उदाहरण पहा काय आहे. वर्गमुळात 168. सॉरी, तर 168ची फोड करणार. परत कळत नसेल तर सरळ असे अवयव पाडा. 168, 4ने भाग जातो बघा. 4 चोक 16, 4 दोन्ही 8. 4च्या पाड्यात 42 नाही आहे बघा. मग डायरेक्ट जर आपण बघितलो तर 21 दोन्ही 42 किंवा 6 सत्ते 42 वगैरे येतं. आता 6 पूर्ण वर्ग नाही आहे किंवा 6ची फोड केले मी, 2 बेत्रिक 6 हे पण पूर्ण वर्ग नाही. त्यामुळं फक्त एकच संख्या पूर्ण वर्ग निघते या सगळ्यातून, कुठली, 4. मग मी फोड कशी करणार पहा. 4 गुणिले, तर हे काय येतं, अपूर्ण वर्ग आहेत. ह्या अपूर्ण वर्गाचा एक गट करायचा, 6 सत्ते 42. मग 4 कोणाचा वर्ग आहे, 2चा वर्ग गुणिले 42, तसंच ठेवायचं 42ला. मग हे वर्गमूळ लोप झाले, 2 वर्गमुळाच्या बाहेर येतो, वर्गमुळात 42 राहतं. कारण ह्या 42ची आपल्याला पूर्ण वर्ग अशा स्वरूपात फोड करता येत नाही. म्हणजे हेच झालं आपलं उत्तर. म्हणजे काय आलं, 2 वर्गमुळात 42. ठीक आहे, तर ही फोडसुद्धा याच्या शेजारी लिहून घ्यायचं, असं रेषा मारून लिहून घ्या. आणखीन एक उदाहरण मी घरी करायला देते. तर घरी करायचं आहे तुम्हाला. वर्गमुळात 300 फोड करायची. काय येणार याची फोड, एक पूर्ण वर्ग आणि एक अपूर्ण वर्ग. ठीक आहे, आणि आणखीन एक देते, सोपंच द्यायला मी. 9 सत्ते 63, 9 पूर्ण वर्ग आहे, 7 तसंच ठेवायचं आणि याची फोड काय करणार, 100 त्रिक 300. तर सोडवत आहे हे दोन्ही घरी. तर हा झाला आपला 4था प्रश्न. त्यानंतर 5वा प्रश्न काय आहे पहा. 5व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारले, लहान मोठेपणा ठरवा. लहान मोठेपणा ठरवा म्हणजे मागही बोललो, क्रमसंबंध म्हणतो आपण त्याला. तर क्रमसंबंध जर ठरवायचा असेल कसं ठरवणार बघा. तर यातलं पहिलं जे उदाहरण आहे, काय दिलेलं आहे, तर लहान मोठेपणा म्हणजे किमान 2 तरी आपल्याला संख्या पाहिजेत. 7 करणी 2 आणि 5 करणी 3. तर ह्या दोघांमध्ये लहान कोण किंवा मोठा कोण हे बघितलं की आपल्याला अवघड वाटतं, परंतु सांगितलेले तुम्हाला कसं करायचं. ज्या दोन्ही संख्या दिलेल्या आहेत त्यांचा आधी वर्गच करून टाकायचा, म्हणजे हे वर्गमूळ लोप झालं की आपल्याला सोपं जातं. तर पहिली पायरी काय, वर्ग करून. 7 वर्गमुळात 2 याचा वर्ग. आता इथं कॉमाच लिहायचं, कारण अजून ठरवलं नाही कोण मोठं आहे कोण लहान आहे, आपण ठरवायचं आहे म्हणून. आणि इथं मात्र म्हणूनचं चिन्ह. कंसाचा जर वर्ग असेल तर कंसातल्या प्रत्येकाचा वर्ग करणार. 7चा वर्ग 49 आणि वर्गमुळात 2चा वर्ग, वर्गमुळात 2चा वर्ग केला तर वर्गमूळ लोप होतं, फक्त काय राहतं 2. हे लक्षात ठेवा. आणि हे जाण्यासाठी तर आपण वर्ग केलेलं आहे. 5चा वर्ग 25. तर इथं गोंधळ नाही करायचं.
तर वर्गमुळात 2 असेल तर ते फक्त 2 येईल, पण 7चं मात्र आहे तसं नाही लिहिणार. 7चा वर्ग येईल, म्हणजे परिमेय जो भाग आहे त्याचा वर्ग करणार आहे आणि जो अपरिमेय भाग आहे तो वर्ग आणि वर्गमूळ लोप होऊन फक्त ती कर्णिस्थ संख्या बाहेर येईल. 25 गुणिले 3 गुणाकार करा. 92 18 बेचोक 8 8 9 गुणाकार करता येतो सगळ्यांना. 25 त्रिक 75. आता ह्याची तुलना करू शकतो कारण परिमेय संख्यांची तुलना करता येते आपल्याला. कोण मोठं आहे याच्यामध्ये? 98 मोठं आहे. 98 हे कोणाचं रूप आहे खरं? 7 वर्गमुळात 2चं रूप आहे. म्हणजे ह्या दोन संख्यांमध्ये कोणती संख्या मोठी आली पहा. कोणती येते? 98 ज्याच्यापासून मिळालेलं आहे म्हणजे 7 करणी 2. तर हे झालं आपलं उत्तर. तर या पद्धतीनं सोडवायचं आहे. आलं म्हणजे सगळ्यात सोपं आहे. तर हे सुद्धा तुम्हाला 2-3 मार्काला वगैरे पडतं पहा. दुसरं काय आहे बघा. असं दिलेलं आहे. पहिलीच पायरी काय करणार आपण? वर्ग करून. म्हणून वर्गमुळात 247चा वर्ग कॉमा वर्गमुळात 274 याचा वर्ग. हे इथं करायची गरज नाही आहे बघा की ठीक आहे जाऊ देत आपण सोडूया. पुन्हा वर्ग वर्गमूळ लोप झालं. 247 आणि 274 यामध्ये मोठा कोण आहे? 274 म्हणजे दुसरी संख्या मोठी. म्हणजे वर्गमुळात 247 वर्गमुळात 274 यामध्ये मोठं कोण आलं मग? वर्गमुळात 274. ठीक आहे. तर या पद्धतीनं सोडवायचं आहे तुम्हाला. सोडवता बाकीचे घरी. आणखीन एक सोडवायचं का आपण? ठीक आहे. कितवं सोडवायचं आपण? तिसरं एक सोडून दाखवते. 4 5 6 7 तुम्ही घरी करा. सेम याच पद्धतीनं करायचं आहे, वेगळं काही करायचं नाही आहे. पहिली पायरी काय म्हणणार? वर्ग करून. खरं तसं बघायला गेलं तर याची फोड केलं तर येते बरं का. 7 चोक 28 वगैरे येतं. ठीक आहे ठेवून द्या. हे दोन्ही समानच येणार आहेत पण एकाच पद्धतीनं जावा तुम्ही. वर्ग केलं वर्ग करून टाकूयात. पायऱ्या वाढू देत परंतु आपली अचूकता येईल. कंसाचा वर्ग असेल तर कंसातल्या प्रत्येकाचा वर्ग करणार आपण. 2चा वर्ग 4 येतो आणि वर्गमूळ आणि वर्ग लोप होतो आणि काय येतं फक्त 7 आणि इथं वर्ग वर्गमूळचं चिन्ह लोप 28 म्हणून 7 चोक 28 आणि 28 कुठलं चिन्ह येणार आहे? बरोबरचं. म्हणून 2 वर्गमुळात 7 आणि वर्गमुळात 28 ह्या दोन्ही कसल्या करणी आहेत? समान करणी आहेत. कळतंय का बघा. तर या पद्धतीनं आपल्याला लिहायचं आहे. तर सोडवता तुम्ही उरलेले सगळे उदाहरणं या पद्धतीनं की आता यातलं चौथं सोपं आहे. चौथं या पद्धतीनं आहे पहिल्यासारखं. 5वं जे आहे त्याच्यात 4 वर्गमुळात 42 आहे. 4 इथं जसं होतं 4 वर्गमुळात 42 ते वर्ग आणि वर्गमूळ लोप होईल फक्त 42 गुणिले 4चा वर्ग तुम्हाला तेवढं करावं लागेल. तर करता सगळेजण घरी. 4 उदाहरणं आहेत बघा. तर ही 4ही उदाहरणं तुम्हाला घरी करायची आहेत.